गोलंदाज सज्ज झालाय तो नशीब. पहिला चेंडू नशीब मारा करेल तो वरून. पहिली सेमीफायनल पहिलाचा चेंडू हवेत कॅचची संधीचं सोनं करू शकला नाही. मोठा जीवनदान भेटले ते वरून याला, कारण की वरूनचा विचार केला तर आजच्या दिवसात सुरेख कामगिरी करत असताना दिसला होता, पण पकडो कॅच जितो मॅच वरूनचा झेल सोडलाय आणि जीवनदान भेटले ते वरून याला आणि चेंडू जातोय घोषित स्वरूपात. एका धावसंख्येने श्री गणेशा झाला तो बेलापूर या संघाचा. म्हणजेच जीवनदानाचा कितपत फायदा उचलतो बघितले जाईल वरून आता होणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज नशीब सज्ज झालाय गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. दुसरा चेंडू फिरकावलेला चेंडू कार्पेट पद्धतीने काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. एक धाव पूर्ण. एका धावसंख्येवर नक्कीच समाधान मानावे लागेल ते बेलापूर या संघाला. लेफ्ट हँड बॅट्समॅन संतोष तिथे सज्ज झालाय, कारण की नक्कीच लेफ्ट हँड राईटचं कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळी येतं त्या त्यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं कर्णधाराकडनं नक्कीच केला जातो. तोच प्रयत्न आता करत असताना गोलंदाज आणि कर्णधार तिसरा चेंडू नक्कीच नशीब घेऊन येतो संतोषाच्यासाठी. फिरकावण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, तोपर्यंत घेतलेली एक धावसंख्या एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. चौथा चेंडू मार्गस्थ असताना नशीब यांचा मारा करील तो वरून. पहिल्या चेंडूला झेल सोडल्यानंतर कितपत जीवनदानाचा फायदा उचलता तो बघितला जाईल वरून. फिरकावलेला चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते वन बाउंड सी रेषेलगत खणखणीत चौकार. चार चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागली 7 आकडा म्हणजे महेंद्रसिंग धोनी एक अष्टपैलू खेळाडू, इंडिया क्रिकेटचा एक कूल कॅप्टन म्हणून नक्कीच महेंद्रसिंग धोनी यांची गणना केली जाते. उंची जास्त काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच पुन्हा एकदा वरून याला भेटलेला जीवनदान बघा कितपत जीवनदानाचा फायदा उचलतो बघितलं जाईल. पुन्हा 2दा जीवनदान भेटलं पहिल्या चेंडूला आणि 5व्या चेंडूला. हॅलो, रोशन पाटील यांना नक्की प्रत्येक झेलसाठी विजय म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. रोशन पाटील तर 6 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागली ती 14 धावसंख्या. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. नक्कीच 2 जीवनदान ज्यावेळी वरून याला भेटले त्यानंतर पुरेपूर या जीवनदानाचा फायदा उचलताना दिसतो का नाही बघितले जाईल, कारण की ज्यावेळी पहिला जीवनदान भेटलं त्यानंतर कुठेतरी चौकाराच्या माध्यमातून नक्कीच त्याचं खातं उघडलं गेलं होतं. सुरेखरित्या फलंदाजी करत असताना दिसतोय तो वरून आपल्या संघासाठी.
बेलापूर या संघासाठी जर आजच्या दिवसाची कामगिरी पाहिली तर एक चांगला खेळवृत्ती नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. चांगली खेळपट्टी असल्यामुळे नक्कीच या खेळपट्टीचाही त्याला पुरेपूर उपयोग होताना दिसला. आणि आताचा विचार केला तर धावसंख्या फळकावं लागली 14. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. जर कालच्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 5 चेंडू नंतर शेवटचा चेंडू टाकण्याच्या वेळी 10 धावसंख्या मोजली होती. पण ज्या ज्या वेळी त्यांनी गोलंदाजी केली त्यावेळी नक्कीच संघाला एक चांगली कामगिरी करून देताना दिसला. पहिल्या सामन्यामध्ये 12 धावसंख्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 12 धावसंख्या आणि कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये 8 धावसंख्या देऊन नक्कीच संघाला कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला होता. तोच तो नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. पंचांच्या डाव्या हाताने मारा करत असताना फिरकावलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तेथे सज्ज, कुठली धावसंख्या नाही. चेंडू निर्धाव, चेंडूला डॉट. अशा प्रकारे पहिला चेंडू नवनाथांचा डॉट. लेफ्ट हँड बॅट्समॅन, लेफ्ट हँड बॉलिंग नक्कीच नवनाथच्या माध्यमातून येथे करताना दिसतोय. स्ट्राईकला येतो वरून. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुरेख चेंडू. यष्टीरक्षक जग्गू याला काही चेंडू कळू शकला नाही. चेंडू जाते घोषित स्वरूपात एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 15 धावसंख्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. पुन्हा एकदा नवनाथ मारा करेल तो. स्लो टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, बॉल, अतिरिक्त धावसंख्या आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 16. पण जर नवनाथाचा विचार केला तर कुठेतरी अयशस्वी होत असताना पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समॅन सज्ज झालाय संतोष आपल्या फलंदाजी मार्फत. कारण की लेफ्ट टू लेफ्ट नक्कीच कॉम्बिनेशन इथे पाहायला भेटतो. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समॅन त्याचा जर कितपत फायदा उचलतो बघितला जाईल आता फलंदाजी करणारा संतोष आपल्या फलंदाजी मार्फत. कारण की ज्या वेळी लेफ्ट हँड राईटचं कॉम्बिनेशन येतं त्यावेळी कुठेतरी गफला निर्माण होतो. पण आताचा विचार केला तर नवनाथ ऑल्सो लेफ्ट हँड बॉलर्स आणि फलंदाज संतोष लेफ्ट हँड बॅटिंग करत असताना दिसतोय. त्याचाच फायदा आता उचलतात का नाही बघितले जाईल दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज आपल्या शैलीमध्ये. फिरकावलेला चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच लावले गेलेले आहे नवनाथ याने. कारण की एक नावाजलेला खेळाडू नक्कीच पाहायला भेटतो. कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगले कमबॅक केले होते गोलंदाजी मार्फत. त्याचप्रमाणे आताही पुन्हा एकदा कमबॅक करत असताना 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4था चेंडू मार्गस्थ. स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू कुठेतरी अयशस्वी होत असताना 1 धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न काय होतो बघितलं जाईल आणि बघता बघता वरून बाद होतोय. तंबूच्या रस्त्याला जाताना दिसतोय कुठेतरी अयशस्वी होत असताना. धावसंख्या फळकावी लागली ती 18. नवीन फलंदाजासाठी सज्ज झालाय तो कैलास. एक सुरेख या आधीच्या सामन्यात सुरेख फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली होती. तेच तो कैलास पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होत असताना भैरापूर संघाचा कैलास. स्ट्राईकला येते लेफ्ट हँड बॅट्समॅन संतोष. नॉन स्ट्राईकला कैलास. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज नवनाथ. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू, पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 19. नक्कीच ज्या वेळी नवनाथ याने शेवटचा चेंडू फेकलाय
प्रयत्न करतो त्यातही कुठेतरी अयशस्वी होताना दिसतो, पण नक्कीच आता पुन्हा एकदा तो प्रयत्न करणार नाही सुरेख चेंडू टाकण्यासाठी. सुरेख चेंडू पंचांनी ती दाद मान्य केली आणि गडी बाद. संतोषाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज झालाय फलंदाजीसाठी. नितेश. गोलंदाजीसाठी जग्गू. नक्कीच जर विचार केला तर सारसो या संघाचा प्रथम गोलंदाजी सातत्याने नशीब यांनी टाकली गेलेली आहे. दुसरी गोलंदाजी नवनाथ किंवा जग्गू यांच्या मार्फत टाकली गेलेली आहे, पण आताचा विचार केला तर नवनाथ यांनी द्वितीय गोलंदाजी केली आणि तृतीय गोलंदाजी करण्यासाठी जग्गू याला आमंत्रण केलेले आहे. कालच्या दिवसातही अशाच प्रकारे सत्य ठेवलं गेलं होतं आणि नक्कीच या गोलंदाजाचा फायदा शेवटपर्यंत सारसो या संघ घेताना दिसतोय, कारण की एक नावाजलेले गोलंदाज नक्कीच खेळत असताना दिसतात. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक जग्गू गोलंदाजी मार्फत. स्ट्राईकला इथं फलंदाज कैलास, नॉन स्ट्राईकला नितेश. पहिला चेंडू जग्गू यांचा फिरकवण्याचा प्रयत्न सुरेख यष्टीरक्षण करत असताना यष्टीरक्षक. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 1 चेंडूंचा खेळ झालाय. हाणामारीचा षट. पुन्हा एकदा जग्गू सज्ज. तिसरा चेंडू घेऊन येतो कैलासाच्यासाठी. काय करतो बघितले जाईल तिसऱ्या चेंडूला. कार्पेटमध्ये नक्की टोलायला चेंडू. काऊ करण्याचं क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एका धावसंख्येमध्ये भर. एक्क्या दुक्क्याने नक्कीच स्लॉगरच्या स्लॉगरमध्ये खेळत असताना दिसतात हे दोन्ही खेळाडू. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमच फलंदाजीसाठी सज्ज झाले तर निलेश. कशा प्रकारे 3 चेंडू फेस करतात बघितले जाईल आपल्या संघासाठी. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या डबल टू 22 रन्स. कारण की जर विचार केला तर बेलापूर संघ सकाळच्या 17 पासून खूप मेहनत करून या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीपर्यंत पोचला आहे. नक्कीच सुरेख कामगिरी पाहायला भेटली होती. सुरेख चेंडू. नक्कीच देखना चेंडू. निलेशाला चेंडू काही कळू शकला नाही. वाईटच्या दिशेने सोडण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता, पण कुठेतरी अयशस्वी झाला फलंदाज आणि चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे 4 चेंडूंचा खेळ झाला. 5वा चेंडू फिरकावून लावलेला चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाते आउट ऑफ द पार. सीमारेषेलगत षटकार. शेवटचा चेंडू. सेमीफायनलच्या पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्फत. गोलंदाज जग्गू, फलंदाजी मार्फत नितेश. काय करतो बघितले जाईल. शेवटचा चेंडू कितपत धावसंख्या मोजतो बघितले जाईल. कितपत टार्गेट सेट करतो फलंदाजी मार्फत. उंची जास्त, लांबी कमी आणि नक्कीच झेल सोडलाय. आणि बघता बघता 2 धावसंख्या. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट इथे पाहायला भेटते. नितेश आणि कैलासच्या माध्यमातून आणि धावसंख्या फळकावं लागते ती 18 चेंडूच्या समाप्तीनंतर. 30 विजयासाठी गरज असेल ते आणि 2 धावा पेनल्टीच्या. 32 विजयासाठी गरज असेल ती 33 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 33 धावसंख्या म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 11च्या सरासरीने खेळावं लागेल ते सारसोळ या संघाला, तरच संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. तोपर्यंत पाहत राहा 30+ तळवली कोळीवाडा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. युग आहे डीजे.
साडसोले संघ फलंदाजीसाठी फलंदाज पाठवून द्या. 18 चेंडू आणि 33 धावसंख्या. सरासरी असेल ती प्रति षटकामागे 11 धावसंख्येची. चला सारसोले संघ कर्णधार विनंती असेल प्लीज फलंदाज पाठवून द्या, कारण की आपल्याला सेमी फायनलची लढत खेळवायची आहे. कारण की कालच्या दिवसात तुम्ही फायनलच्या साठी नक्कीच खेळत होता. कालच्या दिवसात शेवटचा सामना तुमचाच होता, त्यावेळी अंधार झाला होता. पण आताचा सत्र थोडा उजेडाचा आहे. जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच उजेडाच्या आतमध्ये आपण फायनलची लढत खेळू आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पाडू. चला नेरूळ संघाचा कर्णधार यांना विनंती असेल व्यासपीठाशी संपर्क साधावा. नेरूळ संघाचा कर्णधार, नेरूळ संघ जर माझा आवाज ऐकत असाल प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधावा. कर्णधार नेरूळ संघाच्या कर्णधाराला विनंती असेल प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधावा. विजयासाठी गरज असेल ती 18 चेंडू आणि 33 धावसंख्या. प्रति षटकामागे गरज असतील ती 11 धावसंख्येची. स्ट्राईकला आहे ते दीपक, नॉन स्ट्राईकला आहे तो मनोज. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी बेलापूर पट्टीतील आणि बेलापूर गावचा हा गोलंदाज सज्ज झालाय वरुण. त्याने आजच्या दिवसात उत्कृष्ट गोलंदाजी केली, उत्कृष्ट फलंदाजी केली. काय होतं बघितले जायला. वरुण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असताना P1चं षटक, पॉवर प्लेचं षटक, रिंगणाचं षटक हाताळत असताना जर विचार केला तर पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षण सजवताना पहिला चेंडू, सुरेख चेंडू, पंचांजवळ दाद मागितले. नक्कीच पंचांजवळ दाद मागितली. पंचांनी ती दाद फेटाळून लावले आणि चेंडू झाला निर्धाव, चेंडू झाला डॉट. अशा प्रकारे वरून आता पहिला चेंडू होतोय निर्धार डॉट प्रकारे. पंचांजवळ पूर्णपणे अपील केली होती पण नक्कीच डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका पार पडत असताना आजच्या दिवसातील पंच पुन्हा एकदा वरून सज्ज. दुसरा चेंडू घेऊन येतो वरून, मारा करील तो सारसोळे संघाचा फलंदाज दीपक. फिरकावलेला चेंडू, चेंडू जातो आउट ऑफ द पार, सीमा रेषेलगत. 6 धावसंख्येसाठी षटकार डीजे. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावी लागते ती 6 धावसंख्या. नक्कीच दीपक याच्या बॅटीतून निघाला हा पहिला षटकार. संघाचा श्री गणेश झाला तो 6 धावसंख्येने. तिसरा चेंडू पुन्हा एकदा फिरकावण्याचा प्रयत्न, पंचांजवळ दाद मागितली, पंचांनी ती दाद मान्य केली. दीपक बाद, तू शेर तो बे सव्वा शेर. वरून डीजे कमबॅक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. 3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फळकावी लागली ती 6. दीपक बाद झाल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज केतन सज्ज होतोय. काय करतो बघितले जाईल. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडू फेकले गेले, त्यामध्ये एक षटकार नक्कीच लगावला गेला. त्याचा कमबॅक करत असताना दीपक याला तंबूचा रस्ता लावून परतून लावला. केतन यांनी फिरकावलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज. तू चल मे आरव या स्थितीत दिसताना सारसोळे संघ.
फलंदाज सज्ज झालाय तो. नशीब काय करतो बघितले जाईल. फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झालेला असताना वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज वरून गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी हॅट्रिकची संधी साधतो का नाही बघितले जाईल. वरून आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी, कारण की आजच्या दिवसाचा विचार केला तर तुर्बे या संघातील एका गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकून 4 मोहरे बाद केले होते. पण आजच्या सेमीफायनलमध्ये हॅट्रिकची संधी साधतो का नाही बघितले जाईल वरून आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना. कारण की मेडनची संधी नक्कीच तुर्ब्या गावच्या गोलंदाजाने साधली होती. मेडनचा साठी हा चेंडू नक्कीच कालपेट पद्धतीने टोलेला चेंडू कुठेतरी उसरी घेत गेला आणि गडी बाद रनआउटची संधी साधली गेली. डीजे कमबॅक. फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो नवनाथ. कालच्या दिवसात चांगली करामती करून दाखवली होती फलंदाजीमध्ये, पण आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती नवनाथ याच्यावर. कारण की गुरुनाथ सर आज खेळपट्टीवर खेळत नसल्यामुळे कुठेतरी मोठा फटका आतापर्यंत सारसो या संघाला पाहायला भेटला. जर आतापर्यंतचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे आणि विचार केला तर आतापर्यंत 3 मोहरे बाद होऊन तंबूच्या रस्त्याला परतून लावले ते वरून यांनी आपल्या गोलंदाजी मार्फत. आणि बघता बघता धावसंख्या फरकायला लागली ती फक्त 6 धावसंख्या त्याही मारल्या होत्या दीपक यांनी षटकाराच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज बेलापूर या संघाचा. वरून काय करतो बघितले जाईल. आतापर्यंत विचार केला तर सुरेख गोलंदाजी केली गेली आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील मारा करेल. नवनाथ फिरकवलेला चेंडू, उंची जास्त लांबी कमी आणि गडी बाद. सुरेख गोलंदाजी. षटकार मारल्यानंतर पूर्णपणे जखून ठेवलं. 4 चेंडू 4 मोहरे बाद करण्याचा विक्रम नक्कीच सेमीफायनलच्या लढतीत त्या गोलंदाज करताना दिसला होता. धावसंख्या पळकावं लागली ती 6. नवीन फलंदाजीसाठी सज्ज होते नवनाथ याची जागा भरून काढण्यासाठी राजू. कारण की लक्ष जर कमी असलं तरी पूर्णपणे बेलापूर या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच पूर्णपणे जखून ठेवले ते सारसो या संघाला. स्ट्राईकला येतो नशीब, नॉन स्ट्राईकला येतो राजू. गोलंदाजी मार्फत गोलंदाज संजय. चला स्पीडअप करा प्लीज बेलापूर संघ. बेलापूर संघाला विनंती असेल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक गोलंदाजी मार्फत गोलंदाज संजय सज्ज झालाय. स्ट्राईकला येतो नशीब आपल्या फलंदाजी मार्फत. गोलंदाजी सुरेख कली. फलंदाजीमध्ये काय करतो बघितलं जाईल. नशीब फिरकावलेला चेंडू, झेलची संधी आणि नक्कीच
ओव्हर हॅट्रिक नक्कीच संधी साधली होती, पण कुठेतरी अयशस्वी होत असताना कुठेतरी यष्टीरक्षकांना झालेली चुकी, या चुकीचा कितपत फायदा उचलतो बघितलं जाईल. नशीब आपल्या फलंदाजी मार्फत व ज्यावेळी वरुण याने वरुण याचा झेल सोडला होता त्याचा पुरेपूर फायदा वरुण याने उचलला होता आणि गोलंदाजीमध्ये सुरेखरित्या गोलंदाजी करताना दिसला होता वरुण. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या 7 चेंडू 7 धावसंख्या आतापर्यंत सारसोळ या संघाच्या खात्यात. कार्पेट पद्धतीने नक्की टोलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि कुठेतरी मैदानाची साध भेटत असताना दिसते ते सारसोळ या संघाला. आणि बघता बघता चेंडू जातो या 4 या धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकायला लागते 1-1. चेंडू आणि धावसंख्या फळकायला लागते ती 11. नेहरू संघाच्या कर्णधाराला विनंती असेल प्लीज व्यासपीठाशी संपर्क साधावा. नेहरू संघाचा कर्णधार लास्ट कॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फलंदाज नशीब सज्ज. फिरकावलेला चेंडू पंचांजवळ नक्कीच दाद मागितली. नऊ चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 22 धावसंख्या. 2 मोठे फटके कुठेतरी संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच आणू शकतात, कमबॅक करून देऊ शकतात. कारण की विचार केला तर आतापर्यंत 4 मोहरे बाद होऊन सारसोळे संघाचे तंबूच्या रस्त्यावर परतून लावले ते बेलापूर या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फिरकावलेला चेंडू सुरेख फटका, देखना फटका. चेंडू जातो आउट ऑफ द पार. पॉइंटच्या दिशेने चौकार. डीजे फिरकावलेला चेंडू जातोय गगनचुंबी षटकार. सीमा रेषेलगत षटकार. 6 धावसंख्या. साठी गरज असतील ती 12 धावसंख्येची. 7 चेंडू आणि 12 धावसंख्या. अशी कुठली गोष्ट नाही. 2 षटकार. हॅलो 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 2 षटकार नक्कीच संघाला कमबॅक करून देऊ शकतात. सामन्यामध्ये नक्कीच नशीब आपला नशीब घेऊन आलेला आहे फलंदाजीसाठी. जर विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकाराने नक्कीच संघासाठी खेळत असताना शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सुरेखा चेंडू कॅचची संधी पण अयशस्वी. एका धावसंख्येमध्ये भर. बघता बघता धावसंख्या फळकावी लागते ती. विजयासाठी गरज असेल 6 चेंडू आणि 11 धावसंख्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम. चला नेहरू संघ चला स्पीडअप करा प्लीज. बेलापूर संघ विनंती असेल तुम्हाला, कारण की संघ आणि यानंतर जो नेहरू संघ यामध्ये फायनलचा सामना खेळ. 6 चेंडू आणि 11 धावसंख्या. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. पहिला षटक ज्यावेळी टाकलं होतं त्यावेळी वाटलं होतं कुठेतरी सारसोळे संघ पिछाडीवर जात असताना दिसत होता, पण
नशिबाने मारलेले 2 चौकार आणि 1 षटकार यामुळे कुठे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना दिसतोय सारसोळे संघ. म्हणजेच जर तोलमाप करायचा विचार केला तर दोन्ही संघ पाड्यामध्ये समान तोलनीमध्ये खेळत असताना दिसत आहे. म्हणजे 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 11 धावा, 11 धावा 6 चेंडू. आजच्या दिवसाचा विचार केला तर 1 चेंडू आणि 1 धावसंख्येवर नक्कीच सामना आला होता. कालच्या दिवसात खेळणे विरुद्ध गोठवले हा सामना 1 चेंडू पर्यंत आला होता. त्याचप्रमाणे रणनीती आता पुन्हा एकदा दाखवत असताना दिसतात ते बेलापूर सारसोले संघ. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालाय कैलास. उंचावलेला चेंडू, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, गडी बाद. नशीब नशिबाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज झालाय तो जग्गू. काय करतो बघितलं जग्गू आपल्या फलंदाजी मार्फत 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रति चेंडू मागे जर विचार केला तर 2 धावसंख्या काढले तरी संघ कुठेतरी विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतो. 5 चेंडू आणि 11 धावसंख्या. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू. नेरूळच्या कर्णधाराला शेवटचा कॉल असेल. नेरूळचा कर्णधार प्लीज, शेवटचा कॉल असेल. कर्णधार पाठवून द्या प्लीज, विनंती असेल कर्णधार पाठवून द्या. 5 चेंडू आणि 11 धावसंख्या. 5 चेंडू 11 धावा, 11 धावा 5 चेंडू. स्ट्राईकला येतो लेफ्ट हँड बॅट्समॅन जग्गू. गोलंदाजी मार्फत कैलास. फिरकावण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, विजय. थँक्यू. 4 चेंडू आणि 11 धावसंख्या. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज झालाय तो राजेश. हॅट्रिकची संधी कैलास साधतो का नाही बघितले जाईल, कारण की पहिलाच षटक टाकलं होतं वरून याने. 4 मोरे नक्कीच बाद केले होते, त्यामध्ये 1 रनआउटचा ही बाद केला होता, त्यामुळे ती हॅट्रिक मानली जात नाही. पण कैलास आता पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि हॅट्रिकची संधी साधतो का नाही बघितले जाईल बेलापूर संघाचा कैलास. चला बेलापूर संघ स्पीडअप करा प्लीज. बेलापूर संघाला विनंती असेल, बेलापूर संघाचा कर्णधार चला स्पीडअप करा. 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू. फिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय घोषित स्वरूपात. 1 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 23 रन्स, 23 धावसंख्या. समीकरण चेंज होत असताना 3 चेंडू आणि 10 धावसंख्या. 2 मोठे फटके संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 2 डॉट बेलापूर संघ कुठेतरी विजयाच्या दिशेने. चलो टेम्पो, चला स्पीडअप करा, चला प्लीज विनंती असेल. हॅलो. 3 चेंडू 10 धावसंख्या. फिरकवण्याचा प्रयत्न कुठेतरी आणि गडी बाद.
2 चेंडू 10 धावा 10 धावा 2 चेंडू पूर्णपणे पारडा आता जड होताना दिसतंय ते बेलापूर या संघाचं कारण की 2 चेंडूला 2 मोठे फटके लागणे कंपल्सरी एक षटकार एक चौकार किंवा 2 षटकार नक्कीच संघाला पूर्णपणे विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात विजयासाठी गरज असेल ती 2 चेंडू आणि 10 धावसंख्या 2 चेंडू 10 धावा 10 धावा 2 चेंडू कालच्या दिवसाचा विचार केला तर एका चेंडूमध्ये 10 धावसंख्या निघाली होती आणि आता जर विचार करायचा असेल तर 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या निघू शकतात टेम्परामेंट संयम खूप महत्वाचा असतं कारण की 6 चेंडूत 11 धावसंख्या असताना कुठेतरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न कैलास यांनी केला आपल्या गोलंदाजी मार्फत आणि सारसोल्या संघाला कुठेतरी अयशस्वी होता सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण करताना आपल्याच फॉलोअर टू मध्ये कैलास पूर्णपणे पारड जड होत असताना दिसतोय आता बेलापूर या संघाचं 1 चेंडू आणि 10 धावसंख्या 1 चेंडू 10 धावा 10 धावा 1 चेंडू स्लो टाकलेला चेंडू कुठेतरी अयशस्वी होत असताना कैलास धावसंख्या फळकावं लागते ती 24 विजयासाठी गरज असेल ती 1 चेंडू आणि 9 धावसंख्या फिरकावलेला चेंडू देर आहे दुरुस्त आहे पण नक्कीच विजय संघ ठरतोय बेलापूर संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन प्लस तळवली कोळीवाड्यातील मेगा फायनलची लढत येथे खेळवली जात आहे नेरुल बना बेलापूर सामना हा